मी माझी स्किन इथून इथपर्यंत ट्रान्सफॉर्म कशी केली तर चला बघूया। तर तुम्ही व्हिडिओ एंड पर्यंत नीट पहा जेणेकरून तुम्हाला सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स नीट समजतील। म्हटलं लिंबू तोंडाला लावायचा सिरियसली? तर बऱ्याच गोष्टी माझ्या गंडल्या पूर्ण। हे डार्क स्पॉट्स जाण्यासाठी खूप हेल्पफुल आहे, खूप जास्त हेल्पफुल आहे। आणि काही गोष्टींचे मला खूप छान रिझल्ट आले की काय करायचं काय नाही करायचं। पहिल्यांदा मेकअप व्यवस्थित स्किन केअर नाही, व्यवस्थित मेकअप रिमूव्ह करणं नाही, स्किनची काळजी घेणं नाही, स्वतःची काळजी घेणं नाही, या गोष्टींमुळे माझं स्किन खूप खराब झाली होती। आणि महत्त्वाचा मुद्दा मी सगळ्यात शेवट सांगणार आहे, म्हणजे घरी बसल्या आपण कोणत्या कोणत्या स्टेप्स फॉलो करून आपण आपली स्किन खूप छान रिपेअर आणि सुंदर बनवू शकतो। मस्त असं फेस पॅक रेडी होतो। बीटरूट जे आहे, आता ज्या दिवशी तुम्ही बाहेरचं काहीतरी खाता त्या वेळेला तुम्हाला काय करायचंय, त्याची पूर्ण साल काढून घ्यायची, त्या बॉटल मध्ये आहे ते दिवसभर भिजवून द्यायचं मस्तपैकी। तर प्रोडक्टचे जे स्किन केअर आहे, म्हणजे कोणते कोणते प्रोडक्ट यूज करायचे, कोणते नाही करायचे, कोणते प्रोडक्ट खूप जास्त हेल्पफुल आहेत, ते खूप छान असतं। फक्त फेस साठीच नाही, आपल्या पूर्ण बॉडीसाठी ही सगळ्यात हेल्पफुल गोष्ट ठरणार आहे। म्हणजे मला तर याच्यामुळे खूप जास्त फायदा झालेला आहे। लिंबू वगैरे यूज करायचा नसतो, आम्ही बघितले व्हिडिओ मध्ये, पण फक्त लिंबू यूज करायचा नाहीये असं आहे ते। त्याच्यामध्ये आपण अजून एक इन्ग्रेडियंट ऍड करणार आहोत, ते स्किन साठी योग्य नाहीच आहे। मग त्याचे रिझल्ट जे तुम्हाला मिळणार आहेत ना, ते मिळाल्यानंतर तुम्ही म्हणणार ह्याच्यासारखं होममेड काहीच नाहीये। काय करायचं ज्याच्यामुळे फेस आपलं पहिल्यासारखं मस्त होईल? जाऊ दे तिकडे बोंबलत। की जेव्हा तुमचे पिंपल ताजे असतात, एकदम पिंपलमुळे जखम होते, त्याच्यावरती अजिबात ते लावायचं नाही। हॅलो क्यूटीज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल। तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या अजून एका व्हिडिओमध्ये। तर हा व्हिडिओ असणार आहे स्किन केअर रिलेटेड। आता तुम्ही बाजूला व्हिडिओ बघू शकता। मी माझी स्किन इथून इथपर्यंत ट्रान्सफॉर्म कशी केली तर चला बघूया। पिंपल्स, ॲक्ने, डार्क स्पॉट्स या सगळ्या गोष्टींमुळे मध्यंतरी माझी स्किन खूप जास्त डॅमेज झाली होती। माझं फेस मला बघावंसं वाटत नव्हतं, एवढं खराब। मी खूप साऱ्या गोष्टी ट्राय केल्या पण रिझल्ट मिळतच नव्हता। असंच होतं जेव्हा आपण कोणीतरी काहीतरी सल्ले दिलेले किंवा सोशल मीडियावरचं काहीही बघून उठून सुटून करायला लागतो आणि त्यामध्ये चेहऱ्याची अजून वाट लावून टाकतो। असंच काहीसं झालं होतं माझ्यासोबत, पण फायनली माझं फेस रिकवर झालेला आहे। मला जो ग्लो हवा होता तो मी अचीव केलेला आहे आणि तीच जर्नी मी अजूनही कंटिन्यू फॉलो करते। आणि हे सगळं करत असताना मला रिझल्ट कोणत्या गोष्टीचे आले आणि कोणत्या मी चुका केल्या हे सगळं मला समजलं। आणि तुम्हालाही जर ते सगळं जाणून घ्यायचं असेल, तुमच्या सुद्धा स्किन रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट्स करून सांग। तर तुम्ही व्हिडिओ एंड पर्यंत नीट पहा जेणेकरून तुम्हाला सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स नीट समजतील। पाहिला तर तुम्ही बघितलंच असेल माझी स्किन आधी किती डॅमेज होती आणि आता किती सुंदर झालेलं आहे। तर हे सगळं कसं झालं आणि मी काय काय केलं तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळणार आहे आणि बघायला सुद्धा। पण पहिल्यांदा मी हे सांगेन की मी काय काय चुका केल्या आणि त्यातून मला काय काय गोष्टी समजल्या। बऱ्याच वेळा मी काहीही इकड तिकडचं बघून काहीही तोंडाला केलं, त्याच्यामुळे फेस खराब झाला। त्यानंतर काही गोष्टींचे रिझल्ट सुद्धा आले। त्यामुळे पहिली गोष्ट मी ही सांगेन की कोणाचंही काहीही बघून लगेच करू नका। तर बऱ्याच गोष्टी माझ्या गंडल्या पूर्णपणे आणि काही गोष्टींचे मला खूप छान रिझल्ट आले। तर मी ते सगळं तुम्हाला सांगणार आहे की काय करायचं काय नाही करायचं। आणि पहिली गोष्ट हे सांगेन की मी काय चूक केली। मी कोणाच तरी व्हिडिओ बघायचे, युट्यूबला पण बघायचे, इन्स्टाला पण यायचे, ते पण बघायचे, ते बघून सगळं करायचे। युट्यूबला माझ्याकडून पहिली चूक ही झाली की मी व्हिडिओ बघायचे आणि ते टाइम बघितलं ना मी ऑलरेडी की 20 मिनिटांचा व्हिडिओ आहे, 22 मिनिटांचा व्हिडिओ आहे, 15 मिनिटांचा व्हिडिओ आहे। तर मी पहिल्यांदाच करायची, यार एवढा मोठा व्हिडिओ बघायचा, मग स्किप करून पटपट तेवढंच बघायचे आणि पटकन करायचे। आणि तेच करताना काहीतरी चुकायचं, कारण मी नीट व्हिडिओ पूर्ण ऐकलेला नाही। मग त्याच्यामुळे काय व्हायचं, एखादी स्टेप आपली चुकायची माझी की हे राहिलं की मग ते काहीतरी व्हायचं, बिघडायचं सगळं। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण करायचं आहे ना तर व्हिडिओ पूर्ण नीट ऐका आणि नीट बघा, कधी काय करायचं कधी काय नाही करायचं, पहिलं काय करायचं नंतर काय करायचं, तेव्हा तुम्हाला सगळं नीट समजेल। आता पहिली गोष्ट म्हणजे स्वतःवरती खूप प्रेम करा। हो मग काय, हा स्किन केअरचा कोणता स्टेप नाहीये, बट सांगते की पहिल्यांदा मेकअप करून आणि व्यवस्थित स्किन केअर नाही, व्यवस्थित मेकअप रिमूव्ह करणं नाही किंवा स्किनची काळजी घेणं नाही, स्वतःची काळजी घेणं नाही, या गोष्टींमुळे माझं स्किन खूप खराब झाली होती। आणि महत्त्वाचा मुद्दा मी सगळ्यात शेवट सांगणार आहे। सो पहिली गोष्ट म्हणजे स्किन केअरमध्ये आता मी तुम्हाला सांगते की होममेड काय करू शकतो आपण, म्हणजे घरी बसल्या आपण कोणत्या कोणत्या स्टेप्स फॉलो करून आपण आपली स्किन खूप छान रिपेअर आणि सुंदर बनवू शकतो। तर पहिली गोष्ट म्हणजे रोज सकाळी उठल्यानंतर तुम्ही गरम पाणी प्या। मग ते गरम पाणी फक्त लिंबू टाकून असू देत, गरम पाणी घ्यायचं 1 ग्लास, त्याच्यामध्ये लिंबू पिळायचं आणि ते पाणी रोज मॉर्निंगला प्यायचं।
त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ती तसंच फक्त तुम्ही कोणतंही यातलं ड्रिंक करून पिऊ शकता. आता तुम्ही म्हणाल की हे प्यायचं वगैरे काय सांगते, जेव्हा आपलं पोट हेल्दी आणि व्यवस्थित राहील तेव्हाच आपली त्वचा, आपली स्किन, आपलं फेस सगळं काही हेल्दी आणि सुंदर राहील. तर पहिली गोष्ट म्हणजे तीच. मग जिरा पाणी पण करून पिऊ शकता तुम्ही. 1 ग्लास पाणी, त्याच्यामध्ये जिरा, त्याच्यामध्ये बडीशेप, म्हणजे कलरफुल वगैरे ते असतात ना गोड बडीशेप, तशी नाही, नॉर्मल प्लेन बडीशेप. किचन मधूनच तुम्हाला खूप गोष्टी मिळणार आहेत. तर आपला ओवा तो त्याच्यामध्ये टाकायचा, ते पाणी मस्त गरम करायचं आणि ते ओवा वगैरे जे काही आहे ते शोधून काढायचं बाजूला आणि ते पाणी पिऊन टाकायचं. नंतर आपली जी पाण्याची बॉटल आहे दिवसभरासाठी, जरी घरी तुम्ही राहत असाल तरी सुद्धा एक बॉटल बनवा. बाहेर जात असाल तर ऑफकोर्स आपण बॉटल कॅरी करतोच. तर त्या बॉटलमध्ये मी त्या बाजूला व्हिडिओ पण लावते कसं कसं काय काय करायचं. तर त्या बॉटलमध्ये चिया सीड्स टाकायच्या, ज्या आपल्या त्याला मराठीमध्ये सब्जाचं बी म्हणतात. तर सब्जाच्या बिया ज्या असतात त्या पाण्यामध्ये टाकायच्या आणि दिवसभर ते पाणी पियायचं. ते सुद्धा आपल्या पोटासाठी, आपल्या त्वचेसाठी खूप छान असतं. तर आता तोंडाला लावायचं काय ते मी सांगते. तर बेसनवालं हे तर सगळ्यांना माहितीच आहे की बेसन घ्यायचं, त्याच्यामध्ये हळद टाकायची आणि त्याच्यामध्ये दही टाकायचं, ते मिक्स करायचं मस्त आणि मस्त असं फेस पॅक रेडी होतो. ते तर सगळ्यांना माहितीच आहे. पण आता वेगळं काही करायचं. तर बीटरूट जे आहे आपलं, ते बीटरूट घ्यायचं, ते मस्त मिक्सरमध्ये बारीक करायचं. त्याच्यामध्ये आपलं मध, शहद म्हणतात ज्याला हिंदीमध्ये, मध असतो तो मध ॲड करायचा, ते मस्त फेसला लावायचं. खूप पिंकिश असा ग्लो येईल फेसवरती. थोड्या वेळासाठी तोंड अख्खं लाल लाल दिसेल, पण व्यवस्थित वॉश केल्यानंतर ते क्लीन होऊन जाईल. दुसरी गोष्ट, आता ज्या दिवशी तुम्ही बाहेरचं काहीतरी खाता, आता जंक फूड वगैरे, पिझ्झा, बर्गर, जे काही असेल, स्ट्रीट फूड, फास्ट फूड जेव्हा तुम्ही खाता त्यावेळेला तुम्हाला काय करायचंय, घरी आल्यानंतर किंवा खायला जायच्या आधीच हे करू शकता. मॉर्निंगला किंवा नाईटला कधीही 1 ग्लास पाणी घ्यायचं. इथं मी ऍड करते क्लिप्स. 1 ग्लास पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये अद्रक जे असतं आपल्या घरामध्ये त्याची पूर्ण साल काढून घ्यायची आणि ते अद्रक त्या ग्लासमध्ये टाकून द्यायचं. ते पाणी मस्तपैकी अद्रक त्याच्यामध्ये उतरतं सगळं, त्याचं जे आपल्या स्किनसाठी हवं आहे ते. तुम्ही हे एका स्प्रे बॉटलमध्ये सुद्धा करू शकता, जेणेकरून तुम्हाला ते नीट यूज करता येईल आणि व्यवस्थित यूज करता येईल. सो ते तुम्ही काय करायचंय, त्या बॉटलमध्ये आहे ते दिवसभर भिजवून द्यायचं मस्तपैकी आणि संध्याकाळी झोपताना ते टोनर म्हणून यूज करायचं. झोपताना किंवा झोपायच्या थोडा वेळ आधी मस्तपैकी स्प्रे करायचा पूर्ण फेसवरती. इकडे तुम्हाला दिसत असेल क्लिप, तसं करायचं. खूप छान रिझल्ट मिळणार आहे तुम्हाला याच्यामुळे, मला मिळाले. सो त्याच्यामुळे सांगते. आता दुसरी गोष्ट, नाईटचा स्किन केअर काय करायचा. तर प्रोडक्टचे जे स्किन केअर आहे, म्हणजे कोणते कोणते प्रोडक्ट यूज करायचे, कोणते नाही करायचे, कोणते प्रोडक्ट खूप जास्त हेल्पफुल आहेत, ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. कारण एकाच व्हिडिओमध्ये सगळं काही सांगणं पॉसिबल नाही. आता 7 मिनिटाचा व्हिडिओ झालाय. तर दुसरी गोष्ट काय करायची, रोज सकाळी उठल्यानंतर लिंबाचा पाला खायचा. कडुलिंब जे बोलतात ना, त्याचा पाला 2 पानं किंवा 3 पानं खायची. आता काही लोक म्हणतात यार कडू असतं कसं खाऊ, चांगलं फेस पाहिजे ना, मग काय हरकत नाही खायला. आणि ते खूप छान असतं, फक्त फेससाठीच नाही, आपल्या पूर्ण बॉडीसाठी. खूप रोग आपले त्याच्यामुळे आपल्याला कोणताही आजार होत नाही, सगळ्या आजारांपासून आपण दूर राहतो. ते खूप चांगलं असतं फेससाठी. सो मॉर्निंगला उठल्यानंतर हे काम करायचं. 2 पानं कडुलिंबाची खायची मस्त. जर जास्तच कडू लागत असेल तर मध घ्यायचा, त्याच्यामध्ये पानं तोडून किंवा चिरून टाकायची, त्याच्यामध्ये थोडासा गूळ घ्यायचा, खाऊन टाकायचं. कडवटपणा पूर्णपणे जाणार नाही, पण काहीच दिवसात तुम्हाला फेस तुमचं रिकवर झालेलं दिसेल. त्यानंतर मग नका खाऊ. त्यानंतर मग मस्त स्किन केअर करून तशी स्किन हेल्दी आणि हायड्रेट ठेवा. आता दुसरी गोष्ट, ही सगळ्यात हेल्पफुल गोष्ट ठरणार आहे, म्हणजे मला तर याच्यामुळे खूप जास्त फायदा झालेला आहे. 1 लिंबू घ्यायचा, मी तुम्हाला बाजूला क्लिप सुद्धा ऍड करते कसं काय काय करायचं. 1 लिंबू घ्यायचा, घरामध्ये असतोच प्रत्येकाच्या. लिंबू अर्धा कट करायचा, जास्त पण वेस्ट नाही घालवायचा, थोडासा खालचा पार्ट कट करून घ्यायचा, मी तुम्हाला दाखवलंय व्हिडिओमध्ये तसं. त्याच्यावरती सोडा टाकायचा. आणि महत्वाची गोष्ट, आता काही जण म्हणतील की लिंबू वगैरे यूज करायचा नसतो, आम्ही बघितले व्हिडिओमध्ये. आय नो, लिंबूने चणचणतं, लिंबू नाही फेससाठी म्हणजे नाही यूज करायचा म्हणतात.
पण फक्त लिंबू यूज करायचं नाहीये किंवा फक्त लिंबू आणि सोडा यूज करायचा नाही असं आहे ते. पण त्याच्यामध्ये आपण अजून एक इन्ग्रेडियंट ऍड करणार आहोत, ती म्हणजे तुरटी. तुरटी तुम्ही ऐकली असेल, नसेल तर किराणा स्टोअरमध्ये जावा, ग्रोसरी स्टोअरमध्ये जावा आणि तिथे तुम्ही तुरटी मागा. तुरटीचे असे खडे येतात, खडी साखर आपण म्हणतो, मोठी मोठी असते त्या टाईपमध्ये ते दिसतात, पण एकदम मोठे असतात. असे मोठे छोटे असे वेगवेगळ्या शेपमध्ये ट्रान्सपरंट असा खडा असल्यासारखं असतं ते तुरटी. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. ते तशी तुरटी असते, ती घ्यायची, चेचायची, बारीक मस्त चेचून घ्यायची. लिंबू घेतला होता, त्याच्यावरती सोडा टाकायचा, खायचा सोडा, ओके, सोडा टाकायचा आणि त्याच्यावरती तुरटी टाकायची. मस्तपैकी असं दाबायचा, त्याच्यामुळे फेस यायला चालू होतो आणि ते मस्त स्किनला सगळं लावून घ्यायचं आणि 5 मिनिटासाठी 10 मिनिटासाठी ठेवून द्यायचं तसंच. देन ते वॉश करायचं. लगेच तुम्हाला असं काय लगेच एकदम डाग गेले किंवा असं झालं असं नाही होणार आहे, पण हे डार्क स्पॉट्स जाण्यासाठी खूप हेल्पफुल आहे, खूप जास्त हेल्पफुल आहे. आणि आता तुम्हाला सांगते की लिंबूवरती फक्त सोडा वगैरे टाकून ते स्किनसाठी योग्य नाहीच आहे, नाही तसं करायचं. पण तुरटीमुळे काय होतं ते तुम्हाला ते लावल्यानंतर कळेलच. म्हणजे जे ड्रायनेस पूर्ण येणार असतो लिंबूमुळे, तो तुरटी टाकल्यामुळे येत नाही. तुरटीमुळे स्किनला काय त्या लिंबूचा प्रॉब्लेम स्किनला होत नाही. म्हणजे थोडंसं चणचणतं, जास्त नाही, थोडंसं चणचणतं सुरुवातीला, पण एकदा सवय लागली की नाही काही होत नाही. मग त्याचे रिझल्ट जे तुम्हाला मिळणार आहेत ना, ते मिळाल्यानंतर तुम्ही म्हणणार ह्याच्यासारखं होममेड काहीच नाहीये. कारण मलाच पर्सनली असं झालं होतं. आता मी पण जेव्हा पहिल्यांदा ही गोष्ट ऐकली किंवा बघितली, करायला ट्राय केली, तर मी खूप घाबरली. म्हटलं लिंबू तोंडाला लावायचा, सिरियसली? पण जेव्हा मी ट्राय केलं आणि हे मला कुठून समजलं ते पण सांगते. म्हणजे मी बघायचे ना युट्यूबला वगैरे किंवा इन्स्टाला स्क्रोल करत राहायचे की काय करायचं ज्याच्यामुळे फेस आपलं पहिल्यासारखं मस्त होईल, तर त्याच्यामध्ये लिंबू यूज करू नका असं सांगितलं होतं. पण माझ्या मम्मीने कुठेतरी बघितलं होतं असंच, तर तेव्हा तिचा जो रिझल्ट आला तो बघून मी म्हटले जाऊ दे तिकडे बोंबलत, कोण काही बोले ना की ना काही लिंबू यूज करू ना काही यूज करू ते करू. हिला रिझल्ट आलाय ना तर मी तर एकदा ट्राय करणार आहे. मग जे व्हायचं ते व्हायचं. आधीच तोंडाची वाट लागली, थोडे अजून लागली तर काय प्रॉब्लेम आहे असं वाटलं. मग मी म्हटलं चला करूया ट्राय. आणि जेव्हा मी केलं, बापरे, 3 दिवसात मला रिझल्ट दिसायला लागले. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आता जर तुम्ही स्किप केलं असेल ना तर तुम्ही गेला मग, कारण हे ऐकून जावा. महत्वाची गोष्ट की ते लावल्यानंतर चणचणत ही तर गोष्ट खरी आहे, पण असं नाही की लगेच रिझल्ट येणार आहेत, हे पण नाहीये. हळूहळू प्रत्येक गोष्टीमध्ये पेशन्स ठेवा, नक्की रिझल्ट येतील. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्या तुरटीमुळे तुमच्या फेसला खूप फायदा होणार आहे. पण म्हणून काय तुरटी कशात पण घालून पटकन लावून टाकायची नाही. ते प्रत्येक तेवढं एकच रेमेडी असते, तेवढीच यूज करायची. उगीच कशात पण काही पण मिसळून काही करायचं नाही तोंडाला. मी काय सांगणार होते विसरली. चणचणते, थोडंसं चणचणतं, पण ते काय आपण करू शकतो थोडंफार सहन. पण त्याचा रिझल्ट खरंच खूप छान आहे. मी जेव्हा ट्राय केलं ना मला खरंच प्रचंड आवडलं. पण एक गोष्ट महत्वाची सगळ्यात लक्षात ठेवा की जेव्हा तुमचे पिंपल ताजे असतात एकदम, म्हणजे नाही का ओपन असतात, किंवा मग आपण एखादा पिंपल फोडतो आणि त्याची जखम होते, त्या पिंपलमुळे जखम होते, त्याच्यावरती अजिबात ते लावायचं नाही. कारण खूप जास्त त्रास होतो, खूप जास्त चणचणतं. असं वाटतं ना की यार खरंच, कारण मी ती चूक केली होती, त्याच्यामुळे मला खूप प्रॉब्लेम झाला. त्यामुळे जेव्हा ते पिंपल ताजे असतात एकदम, म्हणजे ताजे म्हणजे फोडलेले, किंवा आपल्याला एवढं तरी कळतंच की हा याच्यावरती लावलं तर त्रास होणार, असे जेव्हा असतात ना तेव्हा अजिबात नाही लावायचं. डागांवरती लावलं तरी सुद्धा तुम्हाला खूप फरक पडणार आहे, खूप फास्ट. म्हणजे त्याच्यामुळे डाग तुमचे कमी होणार आहेत. माझे झालेत, कारण माझ्या फेसवरती पिंपल असे जास्त कंटिन्यू नसतात, फक्त मेकअपमुळे किंवा पिरियड्समुळे पिंपल येतात, किंवा मग बऱ्याच गोष्टींमुळे येतात. म्हणजे काही जणांना डॅन्ड्रफ असतो खूप केसांमध्ये, तो डॅन्ड्रफ कपाळावरती, तोंडावरती असं पडून त्याच्यामुळे पिंपल्स येतात. काही जणांना हायड्रेट नसल्यामुळे, पाणी वेळेवरती पित नाहीत, जेवण वेळेवरती करत नाहीत. झोपणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आपण वेळेवरती झोपलो नाही ना तरी सुद्धा आपल्याला पिंपल येऊन जातात. पिरियड्समुळे मध्ये तर येतातच येतात, त्याला काय त्याच्यात काय अर्थच नाही, ते तर ठरलेलंच असतं.
पिंपल येणं पिरियड्समध्ये. त्यानंतर वाढतं वय असल्यानंतर हार्मोन्स इनबॅलन्स होण्यामुळे, आपलं शरीरामध्ये बदल होण्यामुळे सुद्धा पिंपल्स येतात. पिंपल्सचे खूप जास्त कारणं आहेत, खूप वेगवेगळे. आणि खाण्यावरती सुद्धा खूप डिपेंड आहे पिंपल येणं आणि न येणं. जेवढं हेल्दी खाल तेवढं चांगलं आहे. बाहेरचं जरी खाल्लं तर मी जिंजरवालं जे टोनर सांगितलं होतं मगाशी, अद्रकवालं, ते ट्राय करा. त्याच्यामुळे पण खूप छान रिझल्ट मिळतील तुम्हाला. देन आता हे लिंबूचं सांगितलं ते तर खूप जास्त हेल्पफुल आहे. फक्त ओपन जे पिंपल असतील किंवा मग जे डार्क पिंपल्स तुमचे जे फोडलेले असतात, जखम झालेले असते, त्याच्यावरती अजिबात नाही लावायचं. अजून एक गोष्ट मी सांगणार आहे पिंपल फास्ट रिकवर होण्याची, ते म्हणजे एक क्रीम येते. ती क्रीम खूप जास्त हेल्पफुल आहे. पण ते मी जेव्हा प्रोडक्टचं व्हिडिओ करेन ना, की सगळे प्रोडक्ट सांगेन. आता हे होममेड सांगितलं मी सगळं, की होममेड गोष्टी कोणत्या कोणत्या आपण करू शकतो फेससाठी, त्या मी सांगितल्या. पण जो दुसरा व्हिडिओ असणार आहे ज्याच्यामध्ये सगळी प्रोडक्टची इन्फॉर्मेशन असणार आहे, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ती क्रीम कळून जाईल. त्याचे सुद्धा प्रचंड रिझल्ट आहेत, प्रचंड. म्हणजे मला सुद्धा खूप हेल्प झालेली आहे ह्याच्यामुळे. आणि आता अजून एक गोष्ट, डिटॉक्स वॉटरने सुद्धा खूप फरक पडतो. एक पाण्याची बॉटल घ्यायची, त्याच्यामध्ये सब्जाचे बी, क्युक्युंबर असते आपल्या घरामध्ये, काकडी, तर त्याचे पीस करायचे स्लाइस छोटे छोटे, ते टाकायचे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर जिरा जो असतो आपल्या किचनमध्ये, तो जिरा थोडा टाकायचा. बडीशोप जी मिळते आपल्याकडे नॉर्मल शॉपमध्ये, ती टाकायची. 1 रुपयेवाली वगैरे ती मिळते ना, तशी टेस्टवाली बडीशोप नाही, नॉर्मल बडीशोप ग्रोसरी शॉपमधून घ्यायची, ती थोडीशी टाकायची त्याच्यामध्ये. हे एक डिटॉक्स वॉटर झालं. त्याच्यामध्ये तुम्ही बीटरूट सुद्धा ॲड करू शकता. परत त्याच्यामध्ये तुम्ही लिंबूची एक स्लाइस, जास्त पण नाही टाकायचं, लिमिटेडच सगळं करायचं. लिंबूची स्लाइस सुद्धा टाकू शकता. ते डिटॉक्स वॉटर खूप जास्त हेल्प करणार आहे तुम्हाला. आणि हो, रोज सकाळी 3 तरी बदाम कमीत कमी खायला सुरू करा. त्याचे सुद्धा खूप रिझल्ट आहेत. कारण बदामनं फक्त बुद्धी वाढते असं नाहीये, फेस सुद्धा खूप छान फेअरनेस येतो. आणि अजून एक क्रीम आहे ज्याच्यामुळे आपण स्किन टोन डार्क असेल तर तो फेअर व्हायला लागतो. तर ते सुद्धा मी नक्की सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये. आजसाठी एवढंच बस आहे. फक्त व्यवस्थित सगळं फॉलो करा, व्यवस्थित त्वचेची काळजी घ्या, सगळ्या गोष्टींची काळजी घ्या. पाणी खूप जास्त प्या. मी सांगितलं होतं सगळ्यात लास्टला, मी सगळ्यात हे सांगेन, खूप पाणी प्या. आणि पाणी प्या म्हणजे असं नाही करायचं की एकदमच गटगट एक बॉटल पिऊन टाकली पाणी, नो. थोड्या थोड्या वेळानंतर पाणी पित राहा. त्याचे सुद्धा खूप रिझल्ट मिळतील तुम्हाला. पाण्यामुळे आपली बॉडी हायड्रेट राहते आणि त्याच्यामुळे फेसवरती सुद्धा ग्लो यायला लागतो आणि फेस सुद्धा आपली हायड्रेट राहायला सुरुवात करते. सो तुम्ही पाणी खूप प्या. आणि आता तर उन्हाळ्याचे दिवस सुरू होत आहेत, समर्स येत आहेत, त्यामुळे तरी प्रचंड पाणी प्यायची गरज आहे तुम्हाला. सो पाणी प्यायला कंटाळा करायचा नाही. सो आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते. नेक्स्ट व्हिडिओ घेऊन लवकरच येईन, ज्याच्यामध्ये प्रोडक्ट्स कोणते कोणते यूज करायचे, कोणते नाही करायचे, स्किन केअर कसं करायचं, कधी करायचं, हे सगळं तुम्हाला सांगितलं जाईल. आता मी दमलीये बोलून बोलून, बडबड करून खूप सारी. सो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा. आणि तुम्हाला कशा रिलेटेड व्हिडिओ पाहिजे, अजून स्किन केअरमध्ये अजून काय काय ॲड करायचं, किंवा अजून काय काय तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील स्किन रिलेटेड किंवा हेअर रिलेटेड, ते तुम्ही सांगू शकता मला. मी त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ घेऊन यायचा प्रयत्न नक्की करेन. आणि जेवढ्या गोष्टी करून माझी स्किन मस्त अशी छान झाली आहे, ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा नक्की प्रयत्न करेन. तर या व्हिडिओला खूप प्रेम द्या, खूप छान छान कमेंट्स करा. जेवढा तुमचा प्रतिसाद मिळेल तेवढा मी सिक्रेट्स तुमच्या समोर आणत राहीन, त्याची गॅरंटी देते. पांडू, चलो बाय बाय बोला सगळ्यांना. बाय. आजसाठी एवढंच. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.